शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर शिंदेंची दिल्लीवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, फडणवीसांच्या भेटीसाठी अजित पवार वर्षावर। तहसीलदार सूर्यकांत येवलेला अटक करा, पार्थचं नाव येईल म्हणून येवलेला जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांचे आरोप। पार्थ अजित पवारला कोणतीही क्लीन चिट नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। राजेंद्र मुठे यांची कसलीही चौकशी समिती नाही, बावनकुळेंची माहिती। नागपूरमध्ये मानवी वस्तीमध्ये शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद, बिबट्याला बेशुद्ध करून केलं जेरबंद। भांडेवाडी परिसरातील इमारतीमध्ये शिरला होता बिबट्या। नगरपालिका नगर परिषद निवडणुकांसाठी हजारो अर्ज, छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वाधिक अर्ज प्राप्त। पंढरपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार, नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आले होते 8 अर्ज, 8ही अर्ज मंजूर। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत। शरद पवारांनी ठाकरेंना दूर करावं, मुंबई काँग्रेसची शरद पवारांना विनंती। वर्षा गायकवाड भेटल्या शरद पवारांना। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना स्वबळावर, चिडलेल्या शिवसेनेनं भाजपला वाऱ्यावर सोडल्याची शक्यता। महेश पाटील आणि कुणाल पाटील यांच्यामध्ये वैर असल्याच्या चर्चा। पार्थ अजित पवार सही सलामत, राजेंद्र मुठे चौकशी समितीच्या अहवालाचा निष्कर्ष। चौकशीत पार्थवर दोषारोप नाही, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली, येत्या मंगळवारी होणार पुढची सुनावणी। साधुग्रामसाठी नाशिक महानगरपालिका झाडं कापणार, नाशिककरांमध्ये तीव्र नाराजी। तपोवनामधील 1800 झाडं कापण्याचं निश्चित। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये 73.4 कोटींचा घोटाळा, बीडमधल्या महसूल विभागात खळबळ। 10 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नरभक्षक बिबट्यांना ठार मारलं जाणार, महायुती सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याची तयारी। नागपूर शासकीय कार्यालयांनी थकवलं कोट्यवधी रुपयांचं पाणी बिल, सरकारच्या 13 कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी। नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब, रालोआच्या बैठकीमध्ये होणार निर्णय। नितीश कुमारच पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री। बिहार सरकारचा 20 नोव्हेंबरला शपथविधी, पाटण्यात रालोआची बैठक। भाजप सरचिटणीस विनोद तावडे पाटण्यात, बिहार रालोआचे सर्व आमदार बैठकीला हजर। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड, बिश्नोई टोळीच्या सदस्याचं भारतामध्ये प्रत्यार्पण। अल-फलाह विद्यापीठाच्या संचालकांना ईडीकडून अटक, जावेद अहमद सिद्दीकी यांना ईडीने केली अटक। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची कारवाई। मुंबईमधला सीएनजीचा पुरवठा अखेरीस सुरू, वाहन चालकांना दिलासा। सीएनजी भरण्यासाठी गेले 2 दिवस तब्बल 10 तास लागल्या होत्या रांगा। राज्यामध्ये गारठा वाढला, महाराष्ट्रामध्ये 2 दिवस थंडीची लाट, किमान तापमानात आणखी घट होणार। उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये थंडीची लाट तीव्र।